सत्ताक दिन आणि राज्यघटना याबद्दल त्यांचे दोन शब्द. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना त्रिवार वंदन करतो. आणि हा कार्यक्रम घडवला आहे ते बुद्धिस्ट सोशल ॲक्टिव्हिटी या सर्व कार्यकर्त्यांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आताच सत्यपाल गायकवाड यांनी फार मौलिक असं या ठिकाणी भाषण केलेलं आहे आणि ते सत्य आहे. आता याच्यापुढं काय बोलावं त्यापेक्षा मी बौद्धाच्या या नात्याने या प्रजासत्ताक दिनाच्या मी बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना म्हटलं की आजचा कार्यक्रम हा आपल्या आयुष्यातला फार मोठा सण आहे, फार मोठा. तर आज मोठा काय आहे, खऱ्या अर्थाने भारतीय प्रजेला स्वतःचा हक्क, स्वतःचं मन, स्वतःचा विचार मांडण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे प्रजेचा आजपासून प्रजेचं राज्य चालू झालं. जरी आपण 15 ऑगस्टला स्वतंत्र झालो पण जनता स्वतंत्र नव्हती झाली, भारत देश स्वतंत्र झाला होता. पण खऱ्या अर्थाने जनता स्वतंत्र झाली ती आज प्रजासत्ताक दिनाच्या दिनी आजपासून स्वतंत्र झाला. आजपासून आपल्या विचाराप्रमाणे आपल्या म्हणण्याप्रमाणे आपण वागू शकतो. ही आपल्याला संविधानाच्या माध्यमातून हा अधिकार दिला आहे. म्हणून या अधिकाराच्या या संविधान दिनाच्या मी पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. हे कार्यक्रम आज गार्डनमध्ये न होता प्रत्येक विहारामध्ये झाला पाहिजे, असं हा कार्यक्रम हा विषय पटवून दिला पाहिजे. तर लोकांच्या डोक्यामध्ये बसेल. आपण आतापर्यंत काय केलं, विहारासमोर मंदिरासमोर मंडळाचा फक्त झेंडावंदन केला, झेंडा फडका, टाळ्या वाजायच्या आणि लहान लहान मुलांना खाऊ वाटप करायचा एवढाच केला. पण खऱ्या अर्थाने हा विचाराचा वाटप, जे विचार हे लोकांच्यापर्यंत पोचले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने आपण संविधान दिन साजरा करतो हे साध्य होईल. मी वेळ न घेता मी पुन्हा एकदा या कार्यकर्त्यांना आपल्या सर्वांनाच या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय बुद्ध, जय भीम, जय भारत.